डगे मैदानाच्या आतमध्ये आहे. तर इकडनं बॅटिंग एंड कडनं स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. याच धोबी ग्राउंडचा किंग, याच धोबी ग्राउंडचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं ना, तोच मयूर दांगट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. असंच असतं मित्रांनो, जेव्हा घराच्या शेजारी ग्राउंड असतं ना, तेव्हा तो त्या मैदानाचा किंग, बादशाह, किंग मेकर म्हणून ओळखला जातो. तोच मयूर दांगट. बोला गणपती बाप्पा मोरया. दिवस क्रमांक 2, पहिला बॉल निलेश ढगे यांचा. पहिलाच बॉल होता निलेश ढगे यांचा मयूर दांगट यांच्यासाठी, परंतु इथे थोडीशी हलकीशी अपील केली. त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. पहिला बॉल सर इकडनं भाजी गावाकडनं सुरुवात करते. अगदी मावळ तालुक्यामध्ये विचार केला तर एक छोटस एक आदर्श गाव भाजी गाव ईश्वर उतल. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कशा रीतीने कामगिरी असणार हे देखील पाहायचंय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. भन्नाट वेगाने तिकडे टाकून दिलाय. निलेश ढगेचा आणखीन एक लाजवाब वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठमोठ्या पुणे जिल्ह्यातील स्पर्धा खेळलेला खेळाडू म्हणजे निलेश ढगे आहे. लागोपाठ 2 वर्ष मावळ प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील मिळवलेला खेळाडू कोण असेल तर तो निलेश ढगे आहे. आपण पाहतो मित्रांनो 2 वर्ष चॅम्पियन राहिलेली टीम त्यामधला हा खेळाडू. चांगला बॉल पाहायला मिळालाय. फटका देखील तितका सुंदर आहे. फटका फसलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अक्षय त्या ठिकाणी आला आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. ओयुटी आउट. थँक्यू डीजे, थँक्यू. जास्त गोळा होऊ नका. तुमच्याकडे वेळेचं बंधन आहे. कारण अमरजीत साडेसाऱ्यांनी काल प्रत्येक मिनिटं पाहिला डोळ्यात तेल घालून लगेच मिनिटं संपले की आमच्याकडे कॉल करतात, सांगतात की वेळ संपला, एक खेळाडू आतमध्ये घ्या. वेळ झाल्यानंतर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घेणं गरजेचंच आहे, याची तुम्ही नोंद घ्या. सुंदर रीतीने यात्रिकने झेल टिपला आणि तिथे माघारी पाठवलंय मयूर दांगट. धोबी ग्राउंडचा इथे ज्याला किंग मेकर म्हटलं जायचं ना, शून्यावरती बाद झालाय घरच्या मैदानावरती असं म्हणण्यात काही हरकत नाहीये. नवीन बॅटर्स मैदानाच्या आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. नक्कीच देवरोड परिसरामध्ये याने देखील आपल्या नावाचा डंका कायम ठेवलेला आहे. रोहित पवार नक्कीच आपण पाहतोय बॅटिंग करत असताना, परंतु आज सुमित सर पाहिले गेले तर क्लायमेट नक्कीच थोडीशी चर्चा आपण करणार आहोत जरूर. कारण वातावरण आता बसूनच ढगाळ सुरू झालंय. केव्हाही मेघराजा बसू शकतात. परंतु जेव्हा पावसाची आवश्यकता होती रबर बॉलला तेव्हा कुठेतरी कमतरता भासली. मेगा फायनल झाल्यानंतर देखील पाऊस आला आपण पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. फटका तिथे देखील फसलाय. हा कॅच मैदानाच्या मध्ये ड्रॉप करतायत आपण पाहतोय. यात्रिकनं आपण पाहिलं गेलं तिकडचा झेल सुंदररित्या टिपला. सोपा म्हणजे जो सोपा होता तो थोडस त्याने हातामधनं मिस केला. आणि आपण जो पाहिला ना ज्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, आपण पाहतो ज्या ठिकाणी सामना जर पाऊस आला थांबलाय त्या ठिकाणच कंप्लीट होईल. ओहो यावेळेस ईश्वर उतळ देवरोडचा यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आलाय, फेटलाय आणि पहिल्याच बॉल वरती त्याला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करतोय. हा बॉल जातोय सरळ सीमारे. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांकडे मागणी आली आहे. हा बॉल आपण पाहणार आहोत. चौकार आहे. तर आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या पंचांनी चेक करून दिलेला आहे. अमितजी भुजबळ सर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं लाईव्ह टेक्निशियन. हो इथे देखील चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप शोधून होता तिकडे ईश्वर आणि नक्की शपथ झाला. बॅटच्या पुरेपूर अगदी क्रीजचा वापर केला आणि फक्त फ्लिक केलाय बॉलला पाठवलंय सीमापार लागोपाठचा दुसरा.
नक्कीच आपण पाहतो मित्रांनो, ईश्वर एका रात्रीत किंवा एका दिवसात घडलेला खेळाडू नाहीये. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कधीच कळत नाही आणि चांगल्या दिवसांची किंमत देखील येत नाही. त्याचे वाईट दिवस देखील तितकेच गेलेत, त्याचा वाईट देखील काळ तितकाच गेलाय. आपण पाहतो मित्रांनो, ईश्वर उतरला आज कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु त्याला जर मोटिवेट करण्याचं काम कोणी केले असेल ना, तर तो मामा आहे. मामा म्हणजे कोण? देवरुड परिसरामध्ये नव्हे तर मावळ तालुक्यामध्ये कोणी विचारा, कोणालाही प्रत्येक मैदानावरती आपल्या नावाचा छाप सोडणारे, आपल्या नावाचा डंका पेटवणारे सोनू वाल्मिकी यांचा असणारा भाचा ईश्वर. आपण पाहतो यानंतर होणारा जो सामना आहे, यानंतर होणारी जी मॅच आहे, त्याने दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. एका इनिंग नंतर आपण लगेच टॉस संपन्न करणार आहोत. चांगला बॉल पाहायला मिळालाय, फटका देखील तितकाच सुंदर, परंतु हा बॉल बघता बघता थोड्याशा वाऱ्याच्या उलट दिशेमध्ये होता. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी, तिथे मुन्नाच्या हातामध्ये बॉल विसावत नाहीये. थोडस आता गिचकट म्हणावाच लागेल, कारण थोडस गाळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, माती थोडीशी ओलसर आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहणार आहोत. वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा, 1 ओव्हर 11 रन, 11 धावा आहेत, एक गडी बाद झालाय. आता मयूर दांगड नक्कीच कुठेतरी आपण पाहतो. ओहो, रेवसित खेळायच्या नादामध्ये होते. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण, टाकण्यामध्ये यशस्वी राहत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पाहिलं गेलं तर गोलंदाज मयूर ढाकोळला पाहतोय. मयूर ढाकोळची देखील मावळ प्रीमियर लीग मध्ये आणि मावळ तालुक्यामध्ये चांगली चर्चा राहिली आहे. आपण पाहणार आहोत रोहित पवारला, जो ऑन स्ट्राईक खेळत असताना कुठेतरी आज त्याला टीमला साथ देणे गरजेचं आहे. हो हो, पुढे सरसावत फटका खेळून तर काढला गेलाय. मिड विकेट कॉर्नरच्या दिशेमध्ये चेंडू जरूर आदळला गेलाय. क्षेत्ररक्षण केले जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पाहतोय आपण पुढे सरसवलं जाईल. धावबलकावरती येत आहेत आतापर्यंत 13 धावा. ही मॅच जोरदार होणार आहे, कारण इकडनं निलेश ढगे, तिकडनं मयूर दांगट, असं तगडं युद्ध एकमेकांच्या विरोधामध्ये जमलेलं आहे. आपण पाहतो पुन्हा एकदा आपण पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती मयूर सज्जय, विकासनगर केवळ एन कडनं, तर या दिशेला पाहायला गेलं तर मुख्य देवरोड परिसराकडनं रोहित पवार. ओहो, रिव्हर्सिव्ह खेळण्याच्या नादामध्ये होते. दरम्यान इथे थोडासा पाय स्लिप झाला असावा त्या खेळाडूचा, आणि तिथे मात्र चेंडू आपण पाहतोय हातामध्ये घेण्याच्या नादामध्ये होते. धावाची संधी डेंजर झोनला. ओहो, इकडे देखील दोन्ही डेंजर झोनला झाले होते. घाई केली जाते. जर कॉल मिस कॉल हुकला ना, तर कुठेतरी इथे मात्र ईश्वर किंवा रोहित पवार पविलियनच्या दिशेने तुम्हाला देखील जावं लागणार आहे, कारण इथे क्रिकेट आहे. क्रिकेट राजा नेहमी सांगत असतो, चुकला तो संभला. क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. मैदानावरील माती आणि हजारो नाती जोडणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेस पाहायला मिळालाय. पुढे सरसावत फटका खेळून तर काढलाय. सरळ बॉल निघून चाललाय समोर साइड स्क्रीनच्या बाजूला. वन बाउंस, सीमारेषेच्या बार. A1 क्वालिटी, दर्जेदार चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा फटका तर खेळायचा होता. बॅट वरती तर बॉल आलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवर्ण चेंडू पर्यंत पोहोचतात. एक सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला नाहीये. नकार जो मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. 2 इथे आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती आपण पाहतोय 20 धावा आहेत. मित्रांनो, एखाद्या दुसऱ्याला सहकार्य करणं ही खूप मोठी भावना आहे, आणि आमच्या अमित सर आज पूर्ण सहकार्यच करतात. आपण पाहतो
आपण पाहणार आहोत मित्रांनो, षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर संपलं जातंय. आपण पाहतोय बॅटिंग टीम, जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला हा बॉल चालेल, तर त्याच बॉलनं ही मॅच कंटिन्यू केली जाणार आहे. तुम्ही याची नोंद घ्या. तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, हे देखील नेहमी लक्षात ठेवा. आपल्याकडे कालचे फक्त 6 ते 7च बॉल असतील मला वाटते सुमित, आणि त्याच्यावरतीच आपण ते देणार आहोत. आपण पाहतो ज्या प्रकारे नियम आहेत, कारण तुमच्यासाठी थोडंसं सहकार्य देखील उमेश सर करतायत आणि अचानक बॉईज पूर्ण कमिटी करते. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश टिकोणे यांना मी पाहतोय. नक्कीच पाहायला गेले तर मोबाईल टेनिस क्रिकेट असोसिएशनने चांगले खेळाडू पुढे आणलेले आहे. गणेश टिकोणेला आम्ही पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, भन्नाट वेगानं नक्कीच गणेश टिकोणे चेंडू टाकला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. बॉलला हवा घालण्याचं काम नक्कीच बॅटनं केलंय आणि आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र लाजवाब चेंडू पाहायला मिळेल. गणेश टिकोणे यांचा संघर्ष करावा लागणार आहे दोघांना सुद्धा. थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय समोरच्या बाजूस. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला आणि बॉलची दिशा त्याने बदलली. गणेश टिकोणेनं बॉल जातोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, सरळ दन 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 करत सीमाबार चौकार. थँक्यू थँक्यू डेझे. आपण पाहतो मित्रांनो, आयुष्यात कोणीतरी स्वप्न पाहिलेली असतात आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत असो. फ्युचर नक्कीच आता आपण पाहणार आहोत कोणाचं कसं असतं ना, ते त्यालाच माहीत असतं. परंतु रोहित पवार सांगत असेल की माझं स्वप्न एकच आहे, या धोबी ग्राउंडचा किंग शून्यावरती बाद झालाय ना, तर मला त्याची जागा भरून काढायची आहे. फटकेबाजी करतोय. दिवस क्रमांक दुसरा आणि दिवस क्रमांक दुसऱ्या मधील आलेला पहिला षटकार रोहित पवारच्या बॅटमधनं. थँक्यू. पुन्हा एकदा हवाई सफर, हवाई यात्रा, चौकारा पाठोपाठ षटकार आला आणि पुन्हा एकदा चौकार आलाय. रोहित पवार आता थांबणार नाहीये. चौकार. थँक्यू डीजे. चौकारावरती आपण पाहतोय धावबलक पुढे सरसवलं जात आहे. 2 षटकामध्ये धावा स्टॉप झाल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा जाऊन पोहोचल्या 34 रन्स. 34 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पुढे सरसवत चांगला फटका तर खेळून काढला गेला. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली आहे. आपण पाहतो दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच धावा मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने धावबलक पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती येत आहेत त्या तब्बल 35 धावा, 35 रन्स. नक्कीच आपण काय चर्चा करत होतो, फिश ऑर नक्कीच तुमची जी स्वप्न आहेत ना, ती येणाऱ्या कालावधीमध्ये इतरांना सांगत बसू नका. त्याच्या पाठीमागे जाण्यासाठी प्रयत्न करा. ती पूर्ण कशी होईल ना, याच्यासाठी प्रयत्न करत राहा.
यावेळेस देखील चांगला फटका आहे. त्या दरम्यान झेल टिपलाय इथे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में ईश्वर उतल मैदानाच्या आतमध्ये जाईल माघारी. विकेटचं पतन. आपण पाहतोय मित्रांनो, रोहित पवारनं नक्कीच मनामध्ये एकच स्वप्न ठेवलं असेल, आज ही मॅच मला खेळायची आहे. नक्कीच त्याप्रमाणेच आपण पाहतो, त्या क्षणासाठी मेहनत करा मित्रांनो. ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण होतं, चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. बॉलच्या दिशेमध्ये चेंडूला टॅप केला जातोय. त्या दरम्यान एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे आणि आपण पाहतो मित्रांनो 2 धावा येत आहेत. सुंदर फेकी केली जाते, सुंदर कलेक्शन देखील केलं जाते निलेश ढगे यांच्या माध्यमातून. आणि आपण पाहतो 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र हो या दरम्यान भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतो यानंतर जी मॅच होणार आहे, आपण पाहिलं गेलं तर कामशेट यांच्या विरोधामध्ये इंदोरी राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी मावळ, तर छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेट मावळ. चला दोन्ही टीम्स लगेच टॉस करण्यासाठी कॅप्टनना पाठवून द्यायचंय. आपण टॉस संपन्न करणार आहोत. या वेळेचा चेंडू देखील आम्ही पाहतोय भन्नाट वेगाने टाकला इथे निलेश ढगेचा. लागोपाठचा दुसरा चेंडू देखील डॉट आहे. कम बॅक करून देणारी गोलंदाजी म्हणावी लागेल. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना, तेव्हा तुमच्याकडे इज्जत सुद्धा येत असते. तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही तर पैशाला बघून येते. त्यामुळे माणसं जरा कमी कमवा, परंतु पैसा जास्त कमवा, कारण या युगामध्ये पैशाला जास्त किंमत आहे. हो या दरम्यान चांगला चेंडू होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिथे आपण पाहतोय प्रयत्न करायचा होता त्या खेळाडूला. दरम्यान तिथे एक सिंगल मिळाली आहे. निलेश सांगत असेल की हळूहळू त्याने 2 धावा त्या ठिकाणी जाणार आहेत. 2 धावा येऊ द्या, परंतु 2 धावा खात्यावरती येत आहेत. 39 आल्यात धावबलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक निलेशच्या चौथं सुरू आहे. निलेश ढगे मित्रांनो मावळ तालुक्यासाठी अतोनात प्रयत्न करणारा खेळाडू म्हणजे निलेश ढगे आहे. आपण पाहतो नेहमी लक्षात ठेवा, तर ऊन सोसायची तयारी ठेवा, कारण इथे कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही, हे देखील लक्षात ठेवा. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय संजय दादा ओवळ आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. दादांना विनंती आहे व्यासपीठावर या. खुल्या टप्प्याचा बॉल होता इथे, मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम झालंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत गणेश भाऊ शिंदे. आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. 40 धावा ज्या धावबलकावरती आतापर्यंत नोंदवल्या जात आहेत. शेवटचा चेंडू आहे निलेश आपण पाहूया. निलेश ढगे उर्फ गोट्या नक्कीच त्यांना पाहतो. हो काय फटका मारलाय निहाल. तू सामत का ओळखला जातो ना, त्यानं निलेशला ओळखलं बरोबर, कारण हे दोघंही एका समान ताकदीचे खेळाडू आहेत. दोघांनाही चांगलं माहित आहे हा केव्हा कोणता चेंडू टाकणार आहे. त्यांनी फक्त बॅटचा फेस ओपन केला आणि स्विचचा फटका खेळलाय. बॉल सीमा बार 4 रन चौकार. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जे 4 संपले जात आहेत आणि धावबलकावरती येत आहेत त्या 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
बॉलिंग ट्रॅक वरती सचिन जंगम बॉलिंग ट्रॅक वरती धावतोय. आपण पाहतोय षटक क्रमांक 5 साठी आलाय. समोर रोहित पवार आहे. नॉन स्ट्रायकला निहाल तुसामत उभा आहे. नक्कीच आपण पाहतो मित्रांनो, याला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं कशा प्रकारे असेल. भन्नाट वेगानं चेंडू तर टाकण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे आपण पाहतोय पंचाकडे हलकीशी अपील त्या दरम्यान करणार नाहीये, परंतु इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या नादामध्ये होते निहाल तुसामत. त्यांनी मात्र सोडलं खाल्लं आणि रोहित पवार इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जाईल. रोहित पवार OUT आउट. आपण पाहतो मित्रांनो, भविष्य हे भविष्य कोणाचे कधी असेल कसं असेल सांगता येत नाही. काही जण हातावरती भविष्य बघत असतात. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. एवढंच मी देखील सांगेल. आपण पाहतो मित्रांनो, आता भविष्य घडवायचंय, मॅच जिंकायची आहे, तर इथे तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. हो, भन्नाट वेगाने चेंडू टाकून दिलाय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराच काळ दूरवरती राहिलेला अमरजी साठे सरांना थोडस कसरत करायला लावणारा हा चेंडू सांगतायत अमर साठे सर. वाईट बॉल आहे. फोर्टी 45 धावाच्या धावबलकावरती येत आहेत. हो, स्विच करण्याचा प्रयत्न होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहिले तर बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाही. बॅटनं फक्त चेंडूला हवा घातली आहे आणि चेंडू टाटा बाय बाय करत विसावतोय. इष्टरक्षकाच्या हातामध्ये धावबलकावरती आहेत त्या धावा. 45 धावा, 45 रन्स, लॉस ऑफ दी 3 विकेट्स. हो, यावेळेस जागेवरतून उचललाय बॉलला. बॉल इन द एअर आणि बघता बघता चेंडू सरळ जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डाऊन दी बॉल, टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट. थँक्यू डीजे. मला वाटतंय आम्ही 2 ते 3 वेळा पुकार केलेला आहे. सन्माननीय प्रसिद्ध फायनल सम्राट राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी मावळ टीम कॅप्टन लगेच या. छत्रपती शुभ वॉरियर्स टीम कामशेट शेवटचा पुकार असणार आहे. आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. आपण पाहायला गेलं मित्रांनो, तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे पाहणार आहोत आपण कशा रीतीने कामगिरी केली जाईल ना, हे देखील आपल्याला बघायचंय. थोडस अडचणीत सापडलाय संघ. नक्कीच संकट प्रत्येकावरती येतात. जीवन हे संकटांनीच भरलेलं आहे आणि त्या संकटावरती मात जर करायचं असेल ना, तर तिथे तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. विनीत विनीतसाठी हा बॉल होता. बॉल भन्नाट वेगाने टाकून दिला. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय इथे मात्र हिमांशू स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये होता. विनीतला देखील माघारी पाठवलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. आउट, परंतु हा बॉल वाईड आहे. छत्रपती शुभा वॉरियर्स कामशेट टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय राजवर्धन प्रशांत शेट्टी भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी मावळ टीम कॅप्टन शेवटचा पुकार आहे. कॅप्टन अजूनही आलेले नाहीये. आपण पाहतो मित्रांनो, वेळेचं बंधन प्रत्येकाला आहे. चला लवकर. एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत, तर नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल होतील. अमित लोट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच जर पाहिलं गेलं ना, ओ आखूट डब्याचा बॉल, जावा बॉल त्या पार्क मधनं घेऊन या. पार्क नाही तर तो ऑलला जाऊन धडकलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. हिमांशूचा ब्रँडेड षटकार.
सन्माननीय संजय दादा ओवाळ यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस संपन्न करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये फटकादार खेळाय, वेगवान दिशेने चेंडू निघालाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळाली, दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. दरम्यानच्या कालामध्ये आपण पाहतोय दुसरा धावेचा देखील प्रयत्न झालाय. या दोन धावेच्या मदतीने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब संघाची अर्धशतकीय खेळी पूर्ण झाली आहे. 54 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. संघर्ष लागलाय पणाला. हिमांशु इज अ बँड आणि टीम साठी आज तो स्फोटक ठरतोय. पुन्हा एकदा अशी बोलून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लॉट मध्ये तर चेंडू येत नाहीये. अगदी आपण पाहणार आहोत. एक सिंगल धाव त्या ठिकाणी आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, दरम्यान नकार आलाय आणि अमरजीत साठे सर सांगतायत आमच्यापर्यंत डिसिजन देत आहेत. षटक क्रमांक जे संपलं गेलंय 6वं 5वं षटक संपलं गेलंय. 5 षटकांची जी मॅच आहे आणि आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर येत आहेत 5 गडी बाद झालेत. 55 धावा आहेत. आपण पाहतो मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने जे काही नियम दिलेले आहेत, एका लाईनीमध्ये बाहेर जाणं गरजेचं आहे, एका लाईनीमध्ये आत येणं गरजेचं आहे. आणि जशी ती टीम आउट होईल ना, तसं श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देवरो टीम तुम्ही लगेच आतमध्ये येणार आहात याची तुम्ही नोंद घ्या. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे आज आणि आधीच मैदान थोडंसं ओलसर आहे. त्याच्यानंतर जेव्हा मॅच एंड होईल तेव्हा दुसरी मॅच ज्यांची असेल त्यांनी लगेच आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मॅच एंड होईल दोन्ही टीमनं हस्तांतरण करणं हे देखील गरजेचं आहे. दोन्ही ऑफिशियल्स अंपायरचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहिली इनिंग या ठिकाणी संपतीये. 55 धावा झाल्यात. आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया इकडनं डाव सुरू होणार आहे. आता इकडनं कोण येईल, कोणावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील आपल्याला बघायचंय. हिमांशूने एक चांगला मोठा फटका खेळला. 55 धावा झाल्यात. आता आपण पाहणार आहोत. चला श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देवरो लवकरात लवकर आपण पाहतोय मैदानाचा ताबा घ्या. इकडनं टॉस संपन्न केलाय, टॉस जिंकलाय सन्माननीय राजवर्धन प्रशांत शेट्टी भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी मावळ. आणि या इंदोरच्या टीमनं टॉस जिंकत असताना डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलेलं आहे. पाहूया डीजे ब्रेक नंतर काय येईल डिसिजन, कसं लागेल क्षेत्ररक्षण, कोण येईल आघाडीला ओपनिंग बॅटिंग करण्यासाठी. ऐकूयात डीजे मास्टर यांच्या सॉन्ग नंतर. काल पण दिलेले आहे, नवीनच खेळाडू होते त्यांच्यात ऍड झालेले, त्यामुळे तरी देखील आपण दिलेली आहे निहाल. जर जे काही तुमचं बोलणं जर झालं आयोजक कमिटीशी किंवा मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांशी, त्यावेळेस आपण काय असेल ते बघू. परंतु पहिला डाव या ठिकाणी संपलाय. पहिली आपण पाहतो मित्रांनो, जी एका धावेची पॅनल्टी असणार आहे ती लागणारच आहे, याची तुम्ही नोंद घ्या. आपण पाहतोय भाजे टीमच्या संघामध्ये ती ऍड होईल आणि त्यांचं खातं एका धावेनं सुरू होईल. खातं सुरू झालंय, परंतु आता समालोचक कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. ऐकूया सुमितजी सोनवणे यांना. चिक बोलो चिक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्यांच्या खुशीतून नवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेलल्या पेललं ते राजा शंभू छत्रपती, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, या देशासाठी या भरभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः या मावळच्या मातीतून त्रिवार वंदन. रोहिदास शेठ तरस यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक बॉईज आयोजित भावी नगरसेवक चषक 2025 आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सगळे संघांचे संघनायक, संघ मालक, स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक उमेश नायडू, साजिदभाई तांबोळी, संभाजीभाऊ थेऊरकर, अचानक बॉईजच्या वतीने, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे ऑफिशियल्स पंच आदरणीय अमरजी साठे सर, जय पुष्टी सर, त्याचबरोबर cricklife.in असणारी ऑफिशियल टीम सचिन राठोड, अमितजी भुजबळ, त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन गणेश, माझे साथी समालोचक किरण येवले आणि मी स्वतः सुमित सोनवणे, आपलं सर्वांचं भावी नगरसेवक चषक 2025 मध्ये स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. श्री अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब देवरोड विरुद्ध आपण बघतोय सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे अर्थात धर्मवीर प्रतिष्ठान भाजे. अष्टविनायक व्हिजन टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवलेल्या आहेत त्या 55 धावा, 56 धाव्यांचा आता टार्गेट आहे आणि या 56 धाव्यांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी दाखल इथे होती. एका बाजूला असेल मुन्ना पिंपळे आणि नॉन स्ट्राइक एंडला असेल निलेश ढगे. तर बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं आहे मावळचा सुपरस्टार रफ्तार का राजा निहाल. पहिलाच बॉल स्विच इट अगदी खेळलाय तिथे. डिपॅक्सटा कव्हर मध्ये खेळाडू आहे तर तैनात तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धाब्याने नक्कीच संघाचा धफलक मात्र पुढे जाणार आहे. 2 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 1 धाब्याची पॅनल्टी. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गत हे सगळे संघ आज मैदानावरती आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळतील. काल देखील आपण पाहिलं कुठल्याही संघांना मात्र आपण नियमांपुढे जाऊन दिलेले नाहीये. आज बघायचं मैदानामध्ये रोहितने खूप चांगली बॅटिंग केली. आज सोनू वाल्मिकी टीम मध्ये नाहीये. आज डगआउट मध्ये जरूर बसून आहेत कारण सरावामध्ये मात्र त्यांना झालेली ती दुखापत. निहाल तुसाबट पुण्याच्या स्ट्राईक वरती निलेश ढगे. अनेक वर्ष ओ यावेळेस कट केल्या बॉलला वा पॉइंटच्या डोक्यावरून आणि इथे मात्र चेंडू थांबत नाहीये. भावी नगरसेवक चषकाला सलामी ठोकणारा एक खणखणीत निलेश ढगे यांच्या बॅटमधून चौकार. सन्माननीय देवराजी स्वामी यांचं देखील याच्याकडे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी स्वागत करतो. विनंती करतो आपण मुख्य स्टेजवरती या. तिथे जो झोक्यावरती लहान मुलं खेळत आहेत त्यांना विनंती आपण तिथे खेळू नका. तर जाऊया मॅच कडे. पुढे आहे निहाल तुसामड. बॉलिंग ट्रॅक वरती आपण नक्कीच मैदानाच्या मध्ये बघतोय समोर निलेश ढगे. हलक्या तर कट करण्याचा प्रयत्न नक्कीच इथे मैदानामध्ये केला जाईल आणि तिथे एजेला बीट केलंय थडम्याच्या दिशेने. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. नजाकत बघायला मिळाली निलेश ढगेची. बॅक टू बॅक दुसरा चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. निहाल तुसामड आपण पाहिले गेले तर MPL सारखी स्पर्धा मात्र खेळले, जिंकलेत देखील आणि विशेष आपण पाहिले गेले तर महाराष्ट्रातील नामवंत मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा महाराष्ट्रातील आपण पाहतोय नामवंत मोठमोठ्या स्पर्धा मात्र निहालने आपल्या गोलंदाजीने गाजवल्यात. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. क्रीजच्या डीप मध्ये गेले. इनसाइड एज होती. आपण पाहतोय मैदानामध्ये सिंगल यावेळेस घेतली जाईल. अमित लोट चेंडूला इथे फील्ड करतायत. सिंगल मैदानामध्ये जरूर आली. आज आपण पाहतोय मोहन भोत देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नानूला विनंती आहे त्या झोक्यावरती नोनू त्या झोक्यावरती जो मुलगा बसतोय त्याला बाहेर पाठवून द्या. सामन्याकडे पुन्हा जाऊयात आपण. स्कोरबोर्ड आता थोडंसं आकार बदलतंय. 11 धावा धाफलकावरती आहेत. आनंद चव्हाण आपण पाहतोय नक्कीच आपण यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे.
स्विच इट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस पहिल्या फटक्यामध्ये जरूर यशस्वी राहिले परंतु आता मात्र तिथे निहाल च्या गोलंदाजीवरती अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं देखील आपण पाहिलं तेवढी सोपी गोष्ट नसणार आहे. आपण पाहिलं सुप्रीमो चषक असेल मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असू द्या NPL सारखी क्रिकेटची स्पर्धा असू द्या तर मी म्हणेल सध्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये NB ट्रॉफी असू द्या अनेक स्पर्धेत आपण निहालची गोलंदाजी बघितलेली आहे. एक प्युअर ऑलराऊंडर. ओ यावेळेस वेग होता प्रचंड वेग. ही गरज आहे ही नजाकत आहे त्याच्याकडे आणि त्याला माहितीये कमबॅक कुठूनही करता येतं. षटक क्रमांक मात्र संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धर्मवी प्रदीक्षण भाजे संघाची धावसंख्या आपण बघतोय 11 धावा एकही फलंदाज बाद नसताना. चर्चा मैदानामध्ये जरूर आहे 11 रन 1 रनची पॅनल्टी आहे ना. 11 धावा ज्या आहेत ती पॅनल्टी आपण स्टार्टिंगलाच ऍड करतो. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये आपण पाहतो नक्कीच 10 धावा खर्च केल्या निहालने. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघतोय. रोहित पवार बॅटिंग मध्ये असं वेगळा कॉन्फिडन्स रोहितचा जरूर पाहायला मिळाला परंतु समोर आज निलेश ढगे आहे आणि निलेश ढगेला आपण पाहिले देईल तर याही खेळाडूला मिस्टर प्रीमियर लीग म्हणून देखील निलेश ढगेचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये आपण बघितलाय आणि मला वाटतं निलेश ढगे जर आपण पाहिले गेले तर मग लोहगाव असू द्या मग JPL सारखी स्पर्धा असू द्या मग आंबेगाव सारखी स्पर्धा असू द्या अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन आयडॉलच्या भूमिकेमध्ये निलेश ढगेला आपण बघितलंय. NB ट्रॉफी मध्ये देखील निलेश ढगेचा खेळ आपण बघितलाय. आज घरच्या संघामध्ये ज्यावेळेस मात्र खेळत असतो त्यावेळेस एक वेगळी जबाबदारी असते एक वेगळा आत्मविश्वास स्वतःवरती असतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायचं यावेळेस रोहित पवार. पहिलाच बॉल यावेळेस स्वीप केला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. खेळाडू आहेत चेंडूला मात्र पाठमोरे होत आहेत. पाहता पाहता चेंडू थांबत नाहीये. चेंडू इथे सीमारेषा ओलांडतोय. इथे आलेला हा एक खणखणीत चौकार. आता मात्र बघायचं आपल्याला यावेळेस चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड आता मात्र पुढे जाईल. लपलकावरती 15 धावा. रोहितने आपण पाहिले गेले तर नक्कीच मैदानामध्ये खूप चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चांगली गोलंदाजी होणं देखील तितकंच अपेक्षित आहे. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता खोदून काढला. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर मिडॉनला क्लिअर करत लॉंगॉनच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे मात्र आपण बघतोय लागोपाठचे 2 चौकार वसूल केलेत निलेश ढगेने आणि मी म्हणेल निलेश ढगे जर आपण पाहिलं तर या खेळाडूला मावळची रन मशीन का म्हटलं जातं ना तर शेवटपर्यंत उभं राहणं स्वतः जबाबदारी घेणं शेवटपर्यंत लढणं संघर्ष करणं आणि संघाला जिंकून देणं ते निलेश ढगेने अनेक वेळा करून दाखवलंय. ओ यावेळेस वेग होता लेग स्टिकच्या अगदी जवळून मात्र चेंडू विकेट किपर आपण पाहतोय मोहन बोध या सीझन मध्ये मला वाटतं एक वेगळ्याच तयारीनिशी ते उतरलेले आहेत कारण निहाल सारख्या गोलंदाजाला क्लोज विकेट किपिंग करणं. चला राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन टीम आपला निर्णय कळवायचा आहे. क्रॉस द बॅट इथे मात्र कमबॅक करणारे हे दोन्ही चेंडू. अंकुश शेवकर निशांत पानसरे आपला निर्णय कळवायचा. गणेश दादा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केले येते आता कामशेत संघाला. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस मोठा स्टोक पुन्हा खेळला मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर असेल. क्षेत्ररक्षक बघायचंय. निहाल चेंडूला पाठमोर होतोय. चेंडूला थांबवलंय जरूर परंतु चेंडू इथे मैदानाच्या आतमध्येच आहे.
आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव पळून पूर्ण आणि इथे बघायचंय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. हा चेंडू इथे मात्र सीमारेषा ओलांडली की नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचा आनंद घेतायत आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये लवकरच कोटेश्वरवाडी गावामध्ये एक मावळची मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला जरूर येणार आहे. तेजस्ताना दाभाडे यांच्या माध्यमातून मावळखेड चषक एक लखपती स्पर्धा आणि तेजस्ताना दाभाडे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या आयोजकांना भरभरून शुभेच्छा दिल्यात. मनापासून धन्यवाद तेजस्ताना दाभाडे आणि त्यांचा सगळा मित्रवर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे मात्र नक्कीच तिसरे पंच मात्र थोडस चेक करतायत. तिथे पाहिलं जाईल निहालचा एफर्ट्स खूप चांगला होता. क्रिकलॅब.inच्या माध्यमातून आपण नक्कीच इथे टेक्नॉलॉजीचा वापर जो निश्चितप्रमाणे करत आहोत. एकंदरीत आपण पाहिले गेले तर थोडीशी चर्चा आहे. निहालचा एका धावेसाठी आपण पाहतोय ज्या प्रकारचे एफर्ट्स जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉल ज्यावेळेस हातामध्ये होता त्यावेळेस मात्र निहाल सेफ होता, परंतु बॉल सुटल्यानंतर तो चेंडू कुठे पडला हे पाहिले जात आहे. सेफ आहे. खूप चांगला एफर्ट्स निहालचा. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. स्कोरबोर्ड मी तुम्हाला घेऊन जाईल. धाफलक आपण बघतोय. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. निहालचा जो एफर्ट्स महत्वाचा होता आणि मला वाटतं आता श्री एस्ट्रोनेक व्हिजन टीमला जर कमबॅक करायचं तर त्यासाठी विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार. स्पीडअप करा टीम, कारण काल आपण पाहिलं कालची एक क्वार्टर मॅच आपली राहिलेली आहे आणि त्याचबरोबर आज एकही मॅच आपल्याला ठेवायची नाहीये. रोहित पवार पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय अगदी डीप कॉर्नरच्या दिशेने. दोन्ही खेळाडू मात्र ईश्वर आणि निहाल चेंडूला कव्हर करतायत. चेंडूला तिथे मात्र थांबवलं जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. फेकी जबरदस्त आहे, लाजवाब आहे, अफलातून फेकी आहे. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील आणि मला वाटतं निलेश ढगे ज्या टार्गेटने ज्या माइंडसेटने मात्र मैदानामध्ये उतरलेला आहे कुठेतरी तो सांगतोय की आपल्याला त्यापेक्षा अधिक काही वेगळं करायची गरज नाहीये. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड आता थोडासा आकार बदलते. धाफलकावरती 25 धावा, 25 रन. पुढे गोलंदाज तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न यावेळेस मैदानामध्ये जरूर होता, परंतु इष्टाच्या मागे आपण पाहतोय मोहन भोत खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर. आपण म्हणतो ना टीम मध्ये सिनियर खेळाडूंची का गरज असते, तर हे मात्र मोहन भोत यांचा अनुभव टीमसाठी फार महत्वाचा आहे आणि तोच अनुभव आज पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचा कशा प्रकारे आता टीमला कामी येणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाची धावसंख्या 25 धावा आहेत आणि आता समीकरणाकडे जाऊयात आपण. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे आणि मला वाटतं बॉल जुने तुम्ही दिले तरी काही हरकत नाही. 2 चेंडू द्या, कारण आपण पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये ते सांगितलं होतं की जुने चेंडू. कारण सकाळचं सत्र आहे. काल आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचा सायंकाळच्या सत्रामध्ये जो पाऊस झाला तो मुसळधार पाऊस होता, त्यामुळे कालची एक मॅच आपली शिल्लक राहिली आहे. आज आयोजकांचा एक प्रयत्न आहे आणि विशेष मी म्हणेल सगळ्या खेळाडूंनी आपण सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य केलं पाहिजे, सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. स्पीडअप करा टीम, थोडीशी पुन्हा एकदा घाई करणं मात्र गरजेचं असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल.
तर आता मात्र पुन्हा एकदा निहाल तुसामड बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या मध्ये तयार असेल. टुन्नू स्पीडअप करा टीम. पुन्हा एकदा मी वारंवार तुम्हाला सूचना देतोय आणि संघाच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेल. पुन्हा एकदा आपल्याला वेळ कमी आहे. तुम्हाला वेळेमध्ये ही षटकांची मर्यादा आपण ठेवलेल्या आहेत. किंवा जर तुम्ही अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला एक खेळाडू शेवटचे षटक टाकण्यासाठी एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. निलेश ढगे समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज निहाल. 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस. आडव्या बॅटने खेचलाय. मी म्हणेल खेचला नाहीये तर आडव्या पट्ट्याने घेतलाय निलेश ढगेने हा चेंडू. मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. त्यावेळेस समय सूचकता आपण पाहतोय मैदानामध्ये. एक चेंडू होता खराब होता त्याच्यावरती मोठा प्रहार. परंतु त्यानंतर मात्र दुसरा चेंडू चांगला. त्यानंतर मात्र फक्त चेंडूला सन्मान दिला. 2 धावा खूप चांगल्या गतीने पण पाहतोय पळून पूर्ण केले जात आहेत. आणि मॅच जशी संपेल ना तसं मात्र कुठल्याही प्रकारचा तुम्ही वेळ घेऊ नका. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आज आयोजकांपुढे देखील मी म्हणेल की फार मोठी जबाबदारी आहे. अचानक बॉयचे प्रत्येक सदस्य मात्र प्रयत्न एकच करतायत की मॅच संपल्या पाहिजेत. पुढे हलक्यातनं चेंडू इथे खेळलाय. फक्त चेंडू समोर मात्र बॅट ठेवण्याचं काम इथे निलेश ढगे करतोय. एक सिंगल इथे आली आहे. स्ट्राईक रोटेट होण्याचं काम. आणि यानंतरची देखील होणारी जी मॅच आहे राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी आणि छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेट टीम दोन्ही कॅप्टनचं मी लक्ष वेधेल. बघा तुम्हाला देखील 2 षटकानंतर तुम्हाला जुने चेंडू दिले जातील. बॅटिंग करणारी टीम ठरवेल की जुना चेंडू घ्यायचा की नाही. हो यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर वळण घेणारा चेंडू. थोडस आपण पाहतोय दिशा बदलणारा चेंडू होता. हा चेंडू इथे डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. धफलक इथे स्थिर आहे. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण मात्र 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आता कुठंतरी संघर्षाला इथून पुढे सुरुवात होणार का. निहाल याच मातीमध्ये उभा राहिला. याच मातीमध्ये घडला. या मातीने त्याला मात्र प्रेम दिलं. या मातीमध्ये लहानाचा मोठा झाला. आणि आज टेनिस क्रिकेटचं विश्व या निहालने गाजवून सोडलंय. समोर मुन्ना. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. पायावरती चेंडू फक्त मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील आणि या 2 धाब्याने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धफलकावरती 36. आतापर्यंत आपण पाहतो या मैदानावरती 26 षटकार आणि 90 चौकार आलेले आहेत. म्हणजे या मैदानावरती आतापर्यंत षटकाराचं प्रमाण खूप कमी आहे परंतु चौकाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. मुन्ना पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन तयार आहे. खूप मोठी भागीदारी मी म्हणेल मुन्ना पिंपळे निलेश ढगे यांची. यावेळेस जाग्यावरती उभं केलं निहालने. हा चेंडू देखील इथे मैदानामध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक संपलं जाईल इथे तिसरा. 3 षटकांचा खेळ संपला. कमबॅक करणारं हे षटक मैदानामध्ये पाहायला मिळालं निहालचं. आणि या षटकामध्ये देखील आता मात्र समीकरण थोडस बदललं जाईल. शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावींची गरज. स्पीडअप करा टीम. थोडी घाई करा. कारण आपण पाहतोय काल देखील आम्ही बघितलेलं आहे ज्या संघाने वेळेचं महत्व जाणलं नाही किंवा ज्या संघाने वेळेला महत्व दिलं नाही त्या संघांना मात्र त्याचे तोटे देखील सोसावे लागलेले आहेत. त्यामुळे वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे. वेळ वाचवत चालायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज 36 धावा 36 रन विदाउट लॉस. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज विनीत. शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावींची गरज. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी पाहतोय महत्वाचं निर्णायक षटक. आणि आता या षटकांमध्ये समोर बघायचं एका बाजूला यंग टॅलेंट पुढे विनीतचं तर समोर मात्र क्रिकेटचा एक फार मोठा अनुभव निलेश ढगे.
क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदलाव. शॉट थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, डीप बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. हलक्या जरा चेंडू मात्र यावेळेस आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा दिली आहे थर्डमॅनच्या दिशेने. एजे आहे चेंडूला फील्ड करेल. एक धावी ते मात्र जरूर रोखू शकलेले नाहीयेत. एक धावी ते आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 37 धावा, 37 रन. लॉस ऑफ 0 विकेट. 11 चेंडू आणि 19 धावेंची आता ही मात्र जी गरज आहे. 11 चेंडू 19. स्ट्राईक वरती मुन्ना. वेळेस पुण्याचा मोठा स्थगिती खेळायचा होता. शॉट मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहेत रोहित, चेंडूला फील्ड करतायत. विनीत आपण पाहतोय नक्कीच एक उभरता खेळाडू. या सीझन मध्ये मात्र नक्कीच मोठ्या तयारीनिशी तो उतरलाय आणि संघाचे कॅप्टन, संघाचे सिनियर खेळाडूने मात्र त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय ना, त्या विश्वासाला सार्थ कामगिरी देखील आज करायची आहे. असं म्हणतात ना, ज्याला संधी मिळते त्याने त्या संधीचं सोनंही केलं पाहिजे. विनीत पुण्याचा तयार. राऊंड द विकेट. यावेळेस कट केल्या पॉइंटला क्षेत्ररक्षक मात्र आहे डीप मध्ये. राहुल चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय थोडासा उशीर झाला आणि या उशिराचं रूपांतर मात्र या चौकारामध्ये होईल. खराब फिल्डिंग. 4 धावा. थँक यू डीजे. यावेळेस मात्र चौकार आला. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आपण पाहतोय 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता 14 धावींची गरज. स्ट्राईक ऑन. पुन्हा एकदा निलेश ढगे. आपण पाहिले गेले तर शेवटपर्यंत झुंजण्यासाठी ओळखला जाणारा निलेश ढगे. का या खेळाडूला मावळची रन मशीन म्हटलं जाताना, तर 12 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत आणि या 12 चेंडूंमध्ये वैयक्तिक आतापर्यंत 34 धावा निलेश ढगे. एक नॉट आउट इनिंग निलेश ढगेकडून आपल्याला जरूर बघायला मिळते. स्ट्राईक ऑन तयार. पुण्याचा बघायच्या वेळेस निलेश ढगे शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील. पुन्हा एकदा यावेळेस अप्पर कट. परफेक्ट चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर डीप पॉइंट मध्ये. मावळची रन मशीन पुन्हा एकदा त्याची बॅट बोलू लागली निलेश ढगेची. एक खणखणीत षटकार. मला वाटतं आनंद सर आपण पाहतोय वीरेंद्र सेहवाग यांचा आठवण करून देणारा हा षटकार होता. काय जबरदस्त बॉटम हँडचा आपण पाहिलेलं तर मैदानामध्ये त्याने वापर केला आणि विशेष आपण पाहतो निलेश ढगे ही ताकद आहे, निलेश ढगेची स्ट्रेंथ आहे आणि त्याची दाखवली आहे. मी म्हणेल की लेफ्ट हँड बॅटरला देखील एवढे षटकार मारणे अवघड होतोय, तिथे त्याने कव्हर पॉइंटला षटकार मारणं म्हणजे निलेश ढगेची ताकद तुम्हाला यामधून समजून जाते. त्यावेळेस पुन्हा हलक्यात चेंडू देखील खेळलाय, सन्मान देत मात्र इथे सिंगल तरी घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नकार यावेळेस कळवलाय. एक धावी ती घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 49. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 7 धावींची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मुन्ना. यावेळेस मोठा स्ट्रोक जो बदल देता इतिहास का पन्ना, उसका नाम है मुन्ना आणि मुन्नाच्या बॅट मधून सरळ सेट हिट सिक्सर. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये आता काय स्ट्रोक खेळला मैदानामध्ये मुन्नाने देखील. मुन्नाही म्हणत असेल की आता वाहती गंगा आहे तर हात आता मीही धुवून घेतो आणि त्याने तो षटकार खेळला, लगावला. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो ईश्वर. जशी मॅच संपेल इंदोरी टीम तुम्ही कुठल्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाही आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. आणि मीटिंग करायची असेल तर तुम्ही मीटिंग मला वाटतं सगळ्या टीमची झालेली आहे. यावेळेस पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न होता. ईश्वर उतवाल आपण पाहिलं तर याही खेळाडूकडे एक यंग टॅलेंट आणि माबलचा फ्युचर स्टार म्हणून मात्र ईश्वरकडे पाहिलं जात आहे. कारण आगामी काळामध्ये देखील आपण पाहतोय गतवर्षी देखील ईश्वरने मोठमोठ्या स्पर्धा आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने गाजवल्या. यावेळेस आपण पाहतोय मिस्टर नॉट आउट निलेश ढगे पुन्हा एकदा आपल्या या चौकाराने मॅच संपवतोय.
एक जबरदस्त इनिंग साकारली निलेश ढगेने. वेल प्लेड टीम. हार्ड लक श्री अष्टविनायक विजन देहू रोड. चला राजवर्धन, प्रशांत शेठ, भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी टीम, आपण लगेचच या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा. कुठल्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाही. छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत टीम, तुम्हाला विनंती आहे आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर्स लगेचच या ठिकाणी मैदानामध्ये पाठवून द्या. आज आपण पाहतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं भावीनगर सेवक चषक 2025 चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आजची पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा मावळची रन मशीन निलेश ढगे काय जबरदस्त खेळलाय. आणि मी म्हणेल की आता मावळचा मिस्टर नॉट आउट म्हणून निलेश ढगेला संबोधलं गेलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण 16 चेंडू आणि 45 धाव्यांची एक जबरदस्त